नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे. आरोग्य सेवक या पदाबद्दल मित्रांनो पात्रता बदलण्यात आलेली आहे. ऑलरेडी त्याचा GR देखील आलेला होता, परंतु मित्रांनो 13 जून 2024 हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे. पहा, ग्रामविकास विभागाचं जे की जिल्हा परिषद पदभरतीबद्दलचं आहे मित्रांनो. परंतु ही जी पात्रता बदलली ती मित्रांनो सध्याच्या पदभरतीसाठी लागू नाही आहे. इथून पुढं मित्रांनो जी पण नवीन पदभरती येईल त्याच्यासाठी फक्त हे लागू असणार आहे, हे लक्षात राहू द्या. तुम्ही म्हणाल की आता आम्ही या परीक्षेत दिलेले त्याच्याबद्दल आहे का, तर त्या परीक्षामध्ये तुमची जी पात्रता मित्रांनो 10वी पास ठेवण्यात आलेली आहे त्याच्यावरतीच तुम्हाला आरोग्यसेवक बनता येणार आहे. आता सध्या ही तुमची ती शेवटची परीक्षा होती. 2019 मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्याच्यामुळे तीच पात्रता ठेवलेली होती. परंतु इथून पुढे मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष गट क वर्ग 3 मधलं हे जे पद आहे याच्यासाठी ज्यावेळेस मित्रांनो नवीन जाहिरात येईल त्यावेळेस आता काय पात्रता असणार आहे पहा, काय वयोमर्यादा असणार आहे, काय संगणकाची पात्रता असणार आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो सरळ सेवेने ही किती टक्के पदं भरली जाणार आहेत आणि पदोन्नतीने ही किती पदं भरली जाणार आहेत त्याची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. ही जी PDF फाईल आहे याची लिंक तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा, प्राधिकृत प्रकाशन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं हे प्रसिद्ध झालेलं आहे. अधिसूचना या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार मित्रांनो ही पदभरती केली जाते. तर त्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित होते, त्याचे नियमाचे पुढील प्रारूप देण्यात आलेले आहे. यामध्ये मसुदा नियम दिलेला आहे. पहा, या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 आता असं संबोधण्यात येईल. तर 2024 मध्ये ही सुधारणा करण्यात आलेली आहे. ही अगोदर मित्रांनो 1967 पासूनची या ठिकाणी ही सेवा प्रवेश नियम आहेत. तर ही 1967 मध्ये जिल्हा परिषद पदभरती करण्यासाठीचे जे नियम आहेत त्यामध्ये 5A मध्ये मित्रांनो स्तंभ क्रमांक 4 मध्ये ही नियुक्तीसाठी या ठिकाणी हे लिहिलेलं आहे. पहा, वर्ग 3 गट क तांत्रिक सेवा, वर्ग 3 गट क आरोग्य असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ही सुधारणा करण्यात आलेली आहे. काय सुधारणा आहे आपण पाहूयात. पात्रता आणि पद्धती या शीर्षकाखाली प्रचलित नियमाऐवजी पुढील सुधारित नियम करण्यात येत आहेत. म्हणजे याच्यामध्ये पहा, अ आणि ब असे दोन मित्रांनो या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत. अ मध्ये दिलेले मित्रांनो या ठिकाणी पदोन्नतीने, म्हणजेच जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जर या ठिकाणी गट ड पदावरती असाल, परिचर पदावरती असाल जिल्हा परिषदमध्ये गट ड पदावरती, तर तुमची पदोन्नती वर्ग 3 मध्ये आरोग्य सेवक म्हणून होते. तर त्याच्यासाठी काय पात्रता असेल. आणि मित्रांनो ब मध्ये दिलंय की निवड समितीने घेतलेल्या म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे जशी तुमची परीक्षा घेऊन मित्रांनो या ठिकाणी निवड केली जाईल, तर त्यासाठी नामनिर्देशन म्हणजे त्या ठिकाणी सरळ सेवेने, तर त्याच्यासाठी काय पात्रता असेल. तर तुम्हाला मित्रांनो जे महत्त्वाचं आहे अगोदर गट ब पॉईंट आहे तो सांगतो, जेणेकरून ज्यावेळेस आता नवीन जाहिरात येईल मित्रांनो जिल्हा परिषदची आरोग्य विभागाची आरोग्यसेवक पदासाठी त्यामध्ये काय पात्रता असेल पहा. सर्वात अगोदर पहा, वयोमर्यादा काय असेल तुमची. किमान वयोमर्यादा मित्रांनो या ठिकाणी अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला तुमचे 18 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजेत. कमाल वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो या ठिकाणी, तर आरक्षित प्रवर्गामध्ये नसलेले म्हणजे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 18 ते या ठिकाणी 38 वर्ष असेल आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींचे वय या ठिकाणी 43 वर्ष असेल. तर बघा, 18 ते 38 खुल्या प्रवर्गासाठी, 18 ते 43 हे राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा असेल. ठीक आहे, नवीन जाहिरात ज्यावेळेस येतील त्याची वयोमर्यादा तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि आता किमान शैक्षणिक पात्रता जी महत्त्वाचं या ठिकाणी पहा, रेड फुली केलेली मी. किमान शैक्षणिक पात्रता हे महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर बघा, काय तुमची या ठिकाणी पात्रता असेल. विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण. विज्ञान विषय घेऊन म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 12वी सायन्स तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता नवीन ज्यावेळेस जाहिरात येईल त्याच्यामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो आणि म्हटलं या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था जी नागपूर आहे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या 12 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केलेलं पाहिजे. त्याच्यासोबत 12 महिन्याचा या ठिकाणी हा जो कोर्स आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW साठी जो कोर्स असतो मित्रांनो तो कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो ही पात्रता तुमची असेल 12वी सायन्स आणि हा कोर्स असेल. ह्या कोर्सबद्दल मित्रांनो जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल की लगेच पूर्ण पाहिजे का नंतर जॉईन झाल्यानंतर पूर्ण करायचं आहे, ते याच्यामध्ये दिलेलं नाही. परंतु ही अशा पद्धतीची पात्रता मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता 12वी सायन्स करण्यात आलेला आहे. त्याचसोबत मित्रांनो या ठिकाणी हा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुषचा जो कोर्स आहे, जर तुमचं 12वी सायन्स झालेला असेल तर करून तुम्ही ठेवा. 12 महिन्याचा पाठ्यक्रम आहे जो की आरोग्य विभागाचा असतो जर तुम्हाला वेळ असेल तर. कारण की आता 10वी पासवरती फक्त आरोग्यसेवक पदासाठी फॉर्म भरता येणार नाही. जी सध्याची मित्रांनो या ठिकाणी परीक्षा झालेली तुमच्या आरोग्यसेवक 40% 50% साठी ती तुम्हाला शेवटची संधी होती. कारण की जुनी जाहिरात होती मित्रांनो 2019ची, 2023 मध्येच की ते 22 मध्येच मित्रांनो ही पात्रता चेंज करण्यात आलेली त्यांनी. तर ह्याचं हे
राजपत्र आता प्रसिद्ध झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता पात्रता असणार आहे आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो पहा आता ही पदं नेमकी कशी भरली जातील. नवीन जाहिरात येईल त्यावेळेस मित्रांनो पदोन्नतीने आणि या ठिकाणी सरळ सेवेने नामनिर्देशने म्हणजे जाहिरात देऊन भरली जातील. तर पदोन्नतीने मित्रांनो 25% पदं भरली जातील आणि या ठिकाणी जाहिरातीमधून म्हणजे परीक्षा घेऊन 75% पदं भरली जातील. अशा पद्धतीने मित्रांनो ही पदभरती असेल. समजा 100% जागा आहेत तर त्यापैकी 25% जागा ह्या प्रमोशननी असतील आणि 75% जागा ह्या जाहिरातीनुसार असणार आहेत. तर ही या ठिकाणी देखील त्याची देखील माहिती दिली पहा आरोग्यसेवक पुरुष याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर हे झालं मित्रांनो जाहिरात आल्यानंतर कशी पात्रता असेल, वयोमर्यादा किती जागा निघतील तर 75% जागा निघतील याच्यामधल्या. आणि मित्रांनो याच्यामध्ये पहा आता तुमचं संगणकाबद्दल आहे पहा. ज्यावेळेस जाहिरात येईल त्याच्यामध्ये तर संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडे नियुक्तीपूर्वी प्रमाणपत्र धारण केलेलं नाही तुम्ही तर तुमच्या या ठिकाणी नंतर तुम्हाला वेळ दिला जातो मित्रांनो. तर लगेच संगणक प्रमाणपत्राची गरज नसते. नंतर तुम्ही नाही दिलं तर मग तुझं प्रमोशन वगैरे त्याच्यावरती परिणाम होतो, परंतु तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला वेळ दिला जातो. आणि मित्रांनो लहान कुटुंब प्रमाणपत्राबद्दल देखील दिले आहे पहा. नियुक्तीच्या वेळी किंवा नियुक्तीनंतर तिला म्हणजे 2पेक्षा जास्त मित्रांनो या ठिकाणी अपत्य सिद्ध झाले ती शासकीय सेवेत सादर पदावरती सेवा चालू ठेवण्यास अपात्र ठरेल. म्हणजे 2पेक्षा जास्त मुलं नसावीत. हे लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबद्दल आहे. ज्यांचं लग्न झालेलं आहे, मॅरेज झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. तर हे झालं मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करून जी पदभरती केली जाते 75% पदं भरली जातात त्याच्यासाठी पात्रता संपूर्ण माहिती दिली. आता मित्रांनो पॉईंट जो आहे प्रमोशनचा. जिल्हा परिषदमध्ये अगोदरच तुम्ही जर सेवेमध्ये असाल गट ड मध्ये परिचर म्हणजे शिपाई वगैरे जी पदं असतात त्याच्यामध्ये परिचर असाल तुम्ही, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रामध्ये या ठिकाणी अटेंडंट असाल तर तुमचं 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेली असेल तर त्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन राहून या व्यक्तींना मित्रांनो प्रमोशन दिलं जातं. तर ते प्रमोशनमधून देखील तुमचं डायरेक्टली प्रमोशन गट ड मधून कुठं होतंय, गट क मध्ये होतंय, वर्ग 3 मध्ये होतंय, वर्ग 4 पासून वर्ग 3 मध्ये. तर याच्यामध्ये तुमची पात्रता काय असेल पहा. विज्ञान या विषयाचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी मध्ये तुमचा विज्ञान विषय पाहिजे यांच्यासाठी ही पात्रता आहे. त्याचबरोबर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम हा देखील पूर्ण करणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे राजपत्र जे आहे दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाले पहा. इंग्लिशमध्ये देखील खाली देण्यात आलेलं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.